हो आणि पहिला चेंडू इथे मला वाटतंय पंचांना लागला की काय. येस एकदा येते. गोलंदाजी मार्कवरती रोहित आहे आणि रोहित समोर आता सुनील असेल. वन शाहील इलेव्हनने आज एक मॅच वगळता बाकी सामन्यांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. गणेशने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू वेगानं फेकी सुद्धा झालाय आणि तो फेकी होईपर्यंत सिंगल धाव धाबलकामध्ये ऍड होतीये. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होता. चला जीत यायचंय. ओ हो फलंदाज बाद. सनीला मैदान सोडावं लागतंय. चला मागील त्या अगोदरचा समीर सुद्धा बाकी आहे. समीर आपण सुद्धा या. हो आणि यावेळेला चेंडू जाणार आडलाय. बघा साई माऊलीचं सुद्धा नशीब काहीच वेगळं आता रिॲक्ट होतंय. हो यावेळेला फुलटॉस बॉल आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न अडवला जरूर गेलाय. एकदा तोपर्यंत पुन्हा एकदा येते. बघा वन शाईल इलेव्हन जर इथे जिंकली तर क्वालिफाय होईल. पण जर का इथे हारली तर मात्र नॉकआउटला येऊन थांबेल. आणि हा एकमेव असं मैदान आहे इथे 6च्या लॉटमध्ये पाच संघ एकाच लेवलला येऊन थांबले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेला. फेकी सुद्धा झाली आणि फेकी होईपर्यंत पुन्हा एकदा एकदा येते. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिलं षटक संपलं. येस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती लगावल्या जात आहेत. टीम वंश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून वंश शाईल इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. आता येणारे षटक पिंटूचं किंवा बाकी गोलंदाज त्याच्यावरती खूप मोठा हल्ला बोलावा लागणार आहे. खूप मोठी पिंटूच्या समोर आता सोनू असेल. बघूयात सोनू कशा प्रकारची बॅटिंग करतो. टायमर ऑन आहे लक्षात असू द्यात. आता बाकीचे संघ विचार करत असतील की जर का आपणा सर्वांचं अस्तित्व इथे टिकून ठेवायचं असेल तर मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला. वेगानं फेकी सुद्धा झाली तोपर्यंत एक धाव येते. तर मात्र इथे वन शाईल इलेव्हन या संघाला पराभूत होणं गरजेचं असं बाकीच्यांचं म्हणणं असेल. परंतु वन शाईल इलेव्हन काय विचार करत असेल की इथून ही मॅच जिंकून क्वालिफाय होऊन पहिलं नाव क्वालिफायच्या रेसमध्ये आपलं यावाने सुनीलने वेट करून चेंडूला पाठवून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. 4 धावाने धावफलक पुढे जाईल आणि पिंटूच्या अगेन्स्ट हा आलेला चौकार या धावफलकाला वेगळी दिशा देईल. यामध्ये कोणतीही शंका नाही. बघूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. पुन्हा एकदा ओ हातातील झेल सोडला वैभव निळकंठ हा झेल सोडलाय आणि जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट होतीये. सिंगलने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 11 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान 1-2 बघूयात येणाऱ्या 3 चेंडूवरती नक्की काय घडतंय. फुलटॉस बॉल याला दिशा देण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते, सिंगल येते. जर का मोमेंटमला आता ब्रेक करायचा असेल तर मात्र इथे एक चौकार किमान गरजेचा. तो चौकार आला तर इथे मोमेंटम ब्रेक होऊ शकतो आणि हा मोमेंटम ब्रेक करण्यासाठी सोनूला खूप मेहनत करावी लागेल. फेकी पुन्हा एकदा. ओहो, का कोणास ठाऊक या ओव्हरमध्ये वैभव निळकंठच्या मागे चेंडू लागला होता. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबल करते धाव आहेत 14. आता येणारे चेंडू अजूनही 12 शिल्लक आहेत. या 12 मध्ये किती धावा दिसतील. वन शाहील 11 या संघाला हा सामना जिंकणं म्हणजेच क्वालिफाईंग रेसमध्ये त्यांचं आव्हान जिवंत राहण्यासारखं आहे. पण जर काही तर वन शाहील 11 संघ पराभूत होतोय तर मात्र बाकीच्यांच्या मावळलेल्या ज्या काही या आशा आहेत त्या सुद्धा आता जिवंत होतील. प्रणेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय आणि समोर फलंदाजी मार्कवरती हार्दिक रावल सोनू, ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. सोनूने मोरेगाव चॅलेंजर्ससाठी केलेली बॅटिंग आजही आम्हाला आठवते, जी 1 हप्त्या अगोदर इथे झाली होती. नाही थांबणार. पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि त्याने गाठले सीमारेखा. चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक वेगानं आता वाढतंय आणि धावफलक नक्कीच 18 वरती जाऊन पोहोचलंय. प्रणेश, ओ खराब शॉट सिलेक्शन. ये क्या हुआ है. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रणेशच्या समोर सोनू आणि प्रणेश पूर्णपणे इफेक्टिव्ह गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारे सोनूकडे संधी नाही आहे त्याच्यावरती मोठा फटका लगावण्याची आणि सातत्याने येणारा निर्धाव चेंडू इथे खूप मोठा फासला बनवताना दिसतंय. चांगला स्ट्रोक यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेखा पार. चौकार. 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा 23 वरती येऊन थांबल्यात. हाणामारी मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. ओहो, यावेळेला डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर नो बॉल आहे, त्यामुळे नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. पहिला वाईट दिला तर फ्री हिट नाही येणार. एक्झॅक्टली बरोबर आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे गौरव, तोपर्यंत एक धाव. सिंगल येते. पंचवीस झालेत. लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. बघूयात या चेंडूवरती काय मोठा प्रहार बघायला मिळतोय का. एबीचं तर म्हणणं काहीसं वेगळं आहे, ते सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. बघूयात एबी खरा की खोटा. आणि यावेळेला हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा वैभव निळकंठ. आणि अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलोय टीम वन शाहील 11चं. चला नेक्स्ट शेवटचं आणि अंतिम षटक. नेक्स्ट मॅचचा टॉस अर्णा 11 आणि किरण 11. चला टॉससाठी या.
हो, पहिला चेंडू यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि फेकी सुद्धा बेगानं झाली आहे. सिंगल धाव येते. एकच धाव धावफलकामध्ये ऍड होईल. परंतु विपुल, या मैदानावरती आपण मॅच वाढतानाच बघितल्यात. म्हणजे मागील जी स्पर्धा झाली तिथं आपण सर्वांनी बघितलं होतं, निदर्शनास आलं होतं आपल्या, की असा एकही दिवस नव्हता की जिथे कोणी डायरेक्टली मॅच क्लीन करून गेला. परंतु मनोलपाड्यात तुम्ही गेलात त्यावेळेला रोज काही ना लवकर मॅच संपत होत्या. ती वेगळी कहाणी आहे. इथे संघर्ष मोठा आहे. येस, टायमर ऑन आहे. दोन. हो, व्हॉट अ बॉलिंग. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्या वेगवान चेंडूने वाकवल्या फलंदाज बाद. अठ्ठावीस वरती धावफलक आहे. 3 चेंडूचा खेळणं शिल्लक. कशिश चांगल्या बहरामध्ये होता. मला असं वाटतं की कशिशने कुठेतरी पुढे येणं गरजेचं होतं. योगेश राजभर यांच्याकडून 3 बॉल 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. पहिला आला. योगेश राजभर यांच्या मुखामध्ये साखरेचा खडा. चौकार आलाय आणि आता अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा, हे धावफलक जर का 40च्या आसपास गेलं तरी सुद्धा मॅच मध्ये खूप मोठी रंगत पाहायला मिळू शकते. अभिषेकच्या जवळून चेंडू सीमारेखा पार गेला, परंतु अर्ध्यापेक्षा जास्त चेंडू तर वैभव निळकंठकडे आलेत. वैभव निळकंठकडे ते चेंडू आल्या कारणानं मला वाटते तिथे धावा बनल्या नाहीयेत. डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. कशिश की कोशिश, कशिश की कोशिश जारी आहे आणि त्या कोशिश मध्ये त्याला यश मिळतंय. 37 666. नंतर 2 चौकार आलेत. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेला बॅटची वरची काढा घेऊन चेंडू गेला. एका धावेसाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय दुसरी धाव. ओ, विकेट आहे का गंभीर? विकेट नाही मिळत ना. येस, इट्स अ 2 रन. या 2 धावा मिळतील. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यांनी 38 धावा धावफलकावरती 39चं लक्ष ठेवलं गेलंय वंश अहिल 11 या संघाच्या वतीनं साई माऊली संघासमोर. आता वंश अहिल 11 जिंकावी यासाठी वंश अहिल 11चे सर्व खेळाडू उत्सुक असतील, परंतु बाकीचे संघ साई माऊली जिंकावी म्हणून देव पाण्यात ठेवून उभे असतील. साई माऊली जिंकावी म्हणून देव पाण्यात ठेवलेले असणार आहेत भरपूर जणांनी. आता ते बघूयात कोणाला किती देव पावतो. नेक्स्ट मॅचचा टॉस. बघा, सगळ्यांना विनंती आहे, आपल्या संघाला चेअर करताना मुखातून आवाज येऊ देऊ नका. फक्त टाळ्या वाजवा. आजूबाजूच्या सोसायटीना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे यासाठी आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
सुनील सुनील समोर वैभव निळकंठ कट करून ओ ये क्या हुआ है खराब 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 पहिल्या चेंडूवरती खराब अटेम्प्ट चेंडू सीमारे का पार चौकार पण कळायला मार्ग नाहीये तो थर्डमनचा गलीतला क्षेत्ररक्षक कुठे होता चेंडू आला तरी तो हल्ला सुद्धा नव्हता नक्की त्याचं लक्ष कुठे होतं चौकार आला आणि चांगली सुरुवात ग्रेट स्टार्ट फ्रॉम टीम साई मावली अब्दुल काझीला सुद्धा थंडी वाजायला लागली आहे वैभवच्या लगातार 3 चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस सुमित यांच्याकडून लावण्यात आले सुनील यांच्याकडून लावण्यात आले पुन्हा एकदा कट केलं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चौकार हर एक गेंद सीमा रेखा पार जाएगी तब तब सर पर हात आएगा आणि डोक्यावरती येणारा हात मात्र इथं साई माऊलीला विजयाचा सुगंध चाखून देताना दिसेल अशा प्रकारचा संघर्ष तुम्हाला दोन चौकार आलेत इथून पुढचा चेंडू वाईड येतो होनाईता दडपण आता पूर्णपणे सुनील वरती आहे या दडपणाला तो कशा प्रकारे झुगारतो दडपणाला कशा प्रकारे सामोरं जातो ओहो पुन्हा एकदा येस इट्स वाईड का येणार नाही गोलंदाज इतकी मेहनत करून चांगले चेंडू हाताळतो क्षेत्ररक्षकाने जर का चौकार सोडले हो हो यावेळेला डॉट बॉल येतोय भरपाई झाली आहे चला दोन्ही कर्णधार आलेत का अर्णा 11 आलाय किरण 11चा कर्णधार टॉस साठी या विकी टॉस साठी या किरण 11 मध्ये इतके ताकदवर खेळाडू होते परंतु आज मॅचेस काही तितक्या रंगताना दिसलेल्या नाहीयेत कोण जिंकला काय घेणार काय निहाल काय घेतला पहिली ओव्हर संपली 12 धावा धावपल करते विकेट आली आहे गणेश बाद झालाय गणेश बाद होणं ओहो लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि यावेळेला
अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. परंतु खूप चांगली फेकी तिथे आपल्याला बघायला मिळाली. ती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, चेंडू एका धाबेनेशी सिंगल, त्याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. ही मॅच बिलकुल क्लोज आहे. वैभव निळकंठ या मॅच मधली खूप मोठी तफावत म्हणून उभा आहे. चेंडू मागे निघून गेला, कशिश सुद्धा त्याच्या मागे जातोय, सिंगल येते, एकाने धावफलक पुढे जातोय आणि असं असताना इक्वेशन थोडीशी बदलत चालली आहे. किती धाबा आहेत? 16 धाबा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. हो, यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर आहे. वाईड वाईड सातत्यानं आडवे तेडवे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय आणि ते आडवे तेडवे फटके, हो या बीट 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 आणि कशिश की कोशिश जारी आहे. डॉट बॉल येतोय. एक बॉल आहे, लास्ट बॉल आहे. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू. ओ वैभव थोडक्यात हुकलाय. सिंगल येते. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावफलकावरती. 18 झाल्यात. आता 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12-21 म्हणजे ही मॅच आता जवळ आली आहे. वंश अहिल 11 हा संघ या मॅच मध्ये अजूनही जिवंत आहे. अजूनही त्याचं आव्हान जिवंत आहे. मारुती पेडामकर अजूनही मैदानाच्या आजूबाजूला आहेत म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा थोडंसं टेन्शन आहेच मॅच जिंकण्याचं. 39 इज द टार्गेट. 21 रनों की अभी भी जरूरत. नवीन गोलंदाज यश. ओ डायरेक्टली बाहेर. वैभव निळकंठ बाद. जिंकण्यासाठी खूप काही आहे. नवीन फलंदाज रोहन आलाय. यशने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. ओ क्या बात है. शानदार गोलंदाजी. यशची गोलंदाजी खूप चांगल्या रीतीनं यश हाताळतो आणि त्यामुळे वंश अहिल. ओ पुन्हा एकदा कहाणीमध्ये पलटवार. इतका मोठा बदलाव, फेरबदल होईल असं वाटलं नव्हतं. कशिशच्या त्या 2 चौकारांनी कहाणी बदलली आहे आणि वैभव निळकंठच्या विकेटने सुद्धा आता वेगळा टर्न येताना दिसलाय. आता 9 चेंडू 21 धावांची गरज. 9-21. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग सोनूची. शेवटचं षटक कोण हाताळणार, कसं हाताळणार याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. सोनू त्याच्या हातात जाईल की अजून कोणाच्या, कारण यश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. अडवण्याचा प्रयत्न भावेश. क्या बात आहे. आज मोरेगाव चॅलेंजरचे खेळाडू जर बघत असतील तर म्हणतील भावेश आता प्लेइंग 11 मध्ये खेळणार, प्लेइंग 9 मध्ये खेळणार. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 20 धावा झाल्यात. ओ डाऊन द ग्राउंड. शानदार फिल्डिंग. 6 चेंडू 19 धावांची गरज. फक्त 2 धावांचं षटक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 12-21 ची गरज होती. मॅच आणली आहे 6-19 वरती. 6 चेंडू 19 धावांची गरज
आणि सोनूने चेंडू हातामध्ये घेऊन बोलतो काय, प्रत्येक जण सांगते सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. आता सोनू उलटा बोलतोय, तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही का. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अभिषेक समोर आहे. अभिषेक पहिल्या 2 चेंडूवरती मॅचचं चित्र, मॅचचं रिझल्ट तय करणार असणार आहे. 5 चौकार मारायचे आता. 5 मध्ये 5. वंश शाहील 11 ला घरच्या मैदानावरती आनंद साजरा करण्याची संधी मिळते. वंश शाहील 11 ला घरच्या मैदानावरती आनंद साजरा करण्याची संधी मिळते. येस. 4 मध्ये 19. कुणालाही वाटलं नव्हतं असं काय होईल, कुणालाही वाटलं नव्हतं प्रणित. सगळ्यांना वाटलं होतं ही मॅच अवघड म्हणून बसेल, परंतु वैभव निळकंठची विकेट आणि त्या विकेट नंतर सर्व उरले सुरलेला आशा धुळीला मिळाल्यात आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. वंश शाहील 11 हा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याच्या जवळ आहे आणि क्वालिफाय झालाय. 1 बॉल बाकी आहे, माफ करा, नाही 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे, अजूनही मॅच बाकी आहे. मला वाटलं झालं की काय. नो, एक चेंडू 17 धावांची गरज आहे. अशा प्रकारे मॅच फिनिश. वंश शाहील 11 क्वालिफाय होणारी पहिली टीम VPL सीझन 2 मध्ये. भाऊ नेक्स्ट मॅच खेळवायची का, ही मॅच